नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र याचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे उद्योग. तर बघा, उद्योग आणि सहकार असं तर ॲक्च्युली टॉपिक आहे. पण आपण याला स्प्लिट करतोय उद्योग आणि सहकार. तर मला तुम्हाला दाखवायचं की आपल्या सिलेबसमध्ये नेमका काय पॉईंट आहे, बरोबर? तर सिलेबसमध्ये तुम्ही पाहू शकता की उद्योग आणि सेवा क्षेत्र एकत्र दिलंय. तर ह्या दोन्ही म्हणजे उद्योग आणि सेवा ह्या टॉपिकवर मिळून जवळपास मागच्या 1-2 वर्षामध्ये 10 ते 12 प्रश्न विचारले गेलेले आहेत. ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 10 पकडा. तर एवढा प्रश्नांचा आवाका आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी याला वेटेज आहे. म्हणजे जर ओव्हरऑल विचार केला तर 10% वेटेज आपण पकडू शकतो. 105 मार्कांपैकी राउंड फिगर. ठीक आहे. तर त्या अँगलने आपल्याला स्टडी करायचं आहे. आता यातले बरेचसे जे टॉपिक आहेत ना, म्हणजे आपण सर्वेमध्ये पाहणार आहेत. ते बरेचसे टॉपिक ऑलरेडी आपण आपण कोअरमध्ये वाचलेले असतात. फक्त तुम्हाला करंटच्या अँगलने ते वाचावे लागतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये काही रिसेंट चेंजेस झालेत का? आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काय कामगिरी झाली? तर त्या अँगलनी प्रश्न विचारले जातात किंवा मग ती स्कीम कधी आली? त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय? उद्दिष्ट काय? त्याच्यामध्ये काय अजून फॅक्ट्स असतील, तर त्या अँगलने देखील त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे कामगिरी, इयर, त्याच्यानंतर उद्दिष्ट, धोरणं, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दिसतील. तर आपण PYQ त्या गोष्टी कव्हर करतोच, पण जस्ट मी तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज देतोय. आता आपण सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला, तो म्हणजे उद्योग आणि सहकार. तर सुरुवात करतोय पहिल्यांदा आपल्याला उद्योगापासून. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे जे आहे, तर औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य आहे. बरोबर? तुम्हाला बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये देखील प्रश्न विचारतात बघा, की महाराष्ट्राला लोकं पहिली चॉईस काय देतात उद्योग सेटअप करण्यासाठी. तर इथं असणारं आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तशा प्रकारचं आहे. म्हणजे काय? पायाभूत सुविधा. हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे उद्योग एस्टॅब्लिश करण्यासाठी. तुम्ही कुठेही बघा, उद्योग स्थापन करण्यासाठी काय विचार करता? त्या ठिकाणची जागा कशी आहे? त्या ठिकाणचं बेसिक सुविधा जसं की पाणी, वीज, त्या ठिकाणचं कनेक्टिव्हिटी म्हणजे त्या ठिकाणी रोड आहे का? रेल्वे आहे का? आलं लक्षात. त्याच्यानंतर त्या ठिकाणचं लॉ अँड ऑर्डर कशी आहे? सगळ्यात महत्त्वाचा अजून मुद्दा तो म्हणजे लॉ अँड ऑर्डर. याच्याकडे बरेच लोकं दुर्लक्ष करतात, म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही. पण लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रामध्ये खूप स्ट्राँग आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही बिहारमध्ये गेलं की त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे पिस्तूल काढतात. तर महाराष्ट्रामध्ये अशी सिस्टीम कमी आपल्याला माहिती आहे. ते होतं पण एकदम रेअर केसेसमध्ये होतं आणि आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर चांगला असल्यामुळे तो एक महत्त्वाचा इम्पॅक्ट आपण सेफ्टी म्हणतो ना, उद्योगांना एक सेफ्टीचा फील होतो आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्लस लॉ अँड ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याकडं उद्योग जास्त असण्याचं प्रमाण आहे. आणि बाकीचं तर मग इनडायरेक्ट फॅक्टर सांगायचे झालं की या ठिकाणचं मग हवामान. वेदर आपल्याकडं कसं एकदम एक्स्ट्रीम पण नाही, म्हणजे कसं एकदम वर्षभर पाऊस पडतो असं नाही किंवा वाळवंट नाही की एकदम ऊनच आहे दिवसभर वर्षभर असं पण नाही. तर एक मॉडरेट लेवलचं आपल्याकडे वेदर म्हणजे हवामान आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि या सगळ्या कारणामुळे आपल्याकडं उद्योगामध्ये बऱ्यापैकी आपण प्रगती चांगली केलेली आहे. तर त्यामुळेच काय होतं मग भारतामध्ये जी FDI येते लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये भारत नेहमी कायम भारतामध्ये महाराष्ट्र नेहमी कसा असतो? टॉप 5 मध्येच असतो बऱ्यापैकी. म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू यांच्यामध्ये तुम्हाला कायम ही कॉम्पिटिशन दिसेल, की FDI कसा अट्रॅक्ट करायचा. तर आता आपण पाहूया, की आपण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग फील्डचा विचार करतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे क्षेत्र, तर ओव्हरऑल राज्याचा हिस्सा किती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आहे लक्षात घ्या. संपूर्ण भारतामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आपण विचार केला, तर राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे. म्हणजे काय? तर देशाच्या म्हटले मी, देशाच्या वस्तू निर्माण क्षेत्राच्या स्थूल मूल्यवृद्धीत, मूल्यवृद्धी म्हणजे काय? ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, स्थूल मूल्यवृद्धी. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनमध्ये जर आपण विचार केला, बरोबर? तर त्या अँगलने विचार केला, तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचा वाटा सगळ्याधिक आहे. किती सगळ्यात सर्वाधिक किती आहे? तर 15.5% आहे. म्हणजे संपूर्ण भारताचा 100% जर पकडला, त्यापैकी 15.5% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. राईट? म्हणजे सगळ्याधिक जास्त आहे. आता महाराष्ट्राने कुठल्या-कुठल्या प्रकारचे धोरणं राबवलेत, तर तुम्हाला धोरणं देखील पाठ करायची आहेत. कारण का? याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो आणि हा बघा PYQ आहे मागच्या वर्षीचा, की मागच्या वर्षी त्यांनी विचारलं होतं की 2019ची उद्दिष्ट त्यांनी विचारली होती. तर आपण काय करतो, उद्योगांना पाठबळ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी धोरणं राबवतो. तर 2019च्या धोरणाची उद्दिष्ट काय? तर आता हे उद्दिष्ट तुम्हाला वाचून म्हणजे समजून येतील. त्याच्यामध्ये असंच काही फॅक्च्युअल गोष्टी नाहीयेत. तर व्यवसायाकरता पोषक वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणे, राज्याचे स्थान आघाडीचं ठेवायचं आपल्याला. आपण टॉप 5 मध्ये कायम असतो हे बरोबरच आहे. नंतर प्रामुख्याने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीचा उच्च स्तर कायम राखायचा. तर आपल्याला माहिती आहे की MSME हे जे आहेत, MSME यांचं उद्योगामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे.
बरोबर. भले त्यांचा टर्नओव्हर कमी असेल पण त्याचा उद्योगामध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं. सॉरी, रोजगारामध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं. नंतर सर्वसमावेशक, प्रादेशिक दृष्ट्या संतुलित आणि पर्यावरण दृष्ट्या शाश्वत औद्योगिक विकास वाढीस प्रोत्साहन द्यायचंय. आपल्याला कसं करायचंय, तर सगळ्यांना घेऊन चालायचंय, त्याच्यानंतर रिजनली बॅलन्स करायचंय आणि एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल अशा प्रकारचा आपल्याला विकास करायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या 14 प्राधान्य क्षेत्रांना आपण प्रोत्साहन देतोय. किती टोटल आहेत औद्योगिक धोरण 19 मध्ये? 19 मध्ये आपण 14 जणांना प्राधान्य देतो, लक्षात घ्या. ठीक आहे. 19च्या धोरणामध्ये. तर 14 हा आकडा पाठ करून ठेवा. आता औद्योगिक धोरण 19 मध्ये नेमकी प्रायोरिटी क्षेत्र कुठले आहेत, प्रायोरिटी सेक्टर कुठले त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. आपल्याला माहिती इलेक्ट्रिकल व्हेकलचा सध्या जमाना आहे, राईट. ओला वगैरे तुम्ही ऐकलं असेल, राईट. तर त्या सगळ्या गोष्टी आता सध्या वाढत आहेत, ई व्हेकल. नंतर हवाई व संरक्षण उत्पादन उद्योग. नंतर उद्योग 4.0 म्हणजे इंडस्ट्री 4.0. याच्यामध्ये काय करतात, तर सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात बघा. तुमची AI एकत्र केले, तुमची 3D प्रिंटिंग असते त्याला आपण त्रिमितीय छपाई ते म्हणतो. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT आपण त्याला म्हणतो. यंत्रमानव म्हणजे रोबोटिक सायन्स म्हणतो. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो, राईट. तर AI तर सध्या आपल्याला माहिती, सध्या ChatGPT, डीपसीक यांचा जमाना झालाय. नंतर एकात्मिक डेटा सेंटर पार्क, डेटाचं अनालिसिस करणं ते त्यासाठी महत्त्वाचं आहे. वस्त्रोद्योग, यंत्रमाग सामग्रीचे उत्पादन. नंतर बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल त्या गोष्टी. नंतर कृषी व अन्न प्रक्रिया. नंतर IT सेक्टर. नंतर इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि सेमीकंडक्टर. नंतर लॉजिस्टिक अँड वेअर हाऊसिंग. नंतर ग्रीन एनर्जी अँड बायोफ्युएल वगैरे असेल तर. त्याच्यानंतर क्रीडा आणि व्यायामशाळा यांचं उपकरण उत्पादन. अणुऊर्जा प्रकल्पांच्या उपकरणांचे उत्पादन. खनिज आणि वन आधारित उद्योग. तर असे महत्वाचे प्रायोरिटी सेक्टरने केलेले आहेत, किती जवळपास 14 आहेत, लक्षात घ्या. राईट. तर तो तुम्हाला या ठिकाणी सगळे धोरणं सांगितले आहेत महाराष्ट्राचे. ऍटलीस्ट याची इयर पाठ करून ठेवा, कारण कसं तुम्हाला विचारतात की एक खिडकी धोरण कधी आणलं होतं, तर 2016 बघा. ठीक आहे. नंतर किरकोळ व्यापार धोरण कधी आणलं होतं, आपण उलट का जातोय, कारण आपण असेंडिंग ऑर्डर करूया. एक खिडकी धोरण 2016चं आहे. किरकोळ व्यापार धोरण 2016चं आहे. इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2016. अन्न प्रक्रिया धोरण 2017. बघा आता 3 तर तुम्हाला कळलं, इलेक्ट्रॉनिक्स, किरकोळ व्यापार आणि एक खिडकी धोरण, राईट. तर तर तुम्ही असं काहीतरी करू शकता बघा, एकी नावाचं काहीतरी करता येईल. एकी. एकी बघा कसं, ए फॉर एक खिडकी, की म्हणजे काय, किरकोळ. कीची वॉरंटी पहिली होती, त्याच्यामध्ये मी ई ऍड केला बघा, की. आता या ठिकाणी जास्त काही ग्रामर लावायला नको, पण याच्यामध्ये मी ई ऍड केला, तर ते कीची वॉरंटी झाली दुसरी, म्हणून तसं की केलं एकी, राईट. तर किरकोळ आणि इलेक्ट्रॉनिक्स असं तुम्हाला काहीतरी करता येईल. हे 3 धोरणं झाले. आता बघा अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये, अन्न प्रक्रिया धोरण 2017. महिला उद्योजकता धोरण 2017. दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण 2018. तो 17चे तुम्हाला 2 कळले, महिला आणि अन्न. तर आपल्याला माहिती आहे की महिलांना अन्न शिजवण्याची जबाबदारी घरामध्ये दिली जाते, त्या अँगलने तुम्हाला लक्षात राहील महिला आणि अन्न. नंतर बघा दूरसंचार पायाभूत सुविधा कधीचा आहे, तर 18चा आहे. हवाई संरक्षण उत्पादन 18चा आहे. नाविन्यता स्टार्टअप धोरण 18चा आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग 18. लॉजिस्टिक पार्क धोरण 18. काथ्या उद्योग धोरण 18. वित्तीय तंत्रज्ञान धोरण 18. औद्योगिक पार्क धोरण 18. त्याच्यानंतर हे झाले 18चे. तर 18चे बघा मोस्ट ऑफ द तुम्हाला 18च्या बऱ्यापैकी दिसतील. म्हणजे तुमचं टेलिकम्युनिकेशन आहे, हवाई आहे, नाविन्यता स्टार्टअप आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग, लॉजिस्टिक पार्क, काथ्या उद्योग, वित्तीय तंत्रज्ञान, औद्योगिक पार्क धोरण. आता 21चं काय आहे का, आता 21चं आहे विद्युत वाहन धोरण. तर एकच तुम्हाला लक्षात ठेवायचंय तुमचं काय, तर 21चं विद्युत वाहन धोरण हे 21चं आहे. नंतर ग्रीन हायड्रोजनचं बघा, 2023ला ग्रीन हायड्रोजन आहे, म्हणजे हरित हायड्रोजन. महाराष्ट्र बंदर विकास धोरण 2023. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023. नंतर नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023. निर्यात प्रोत्साहन धोरण 2023. तर हे सगळे 2023चे आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला 5 जे आहेत ना, तुम्हाला 5 त्या ठिकाणी 2023चे लक्षात ठेवायचे आहेत. तर ऍटलीस्ट इयर पाठ करून ठेवा, कारण कसं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे धोरण कधीच आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला की इयर पाठ करण्यासाठी तुम्हाला मी ज्या ट्रिक सांगितल्यात तुम्ही ते काही गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर हे होतं तुमचं सगळ्या वेगवेगळ्या धोरणं. नंतर पुढचं बघा आता, केंद्र शासनाने काय केलंय, तर केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने काय केलेलं आहे, तर व्यवसाय सुलभतेसाठी म्हणजे यूज ऑफ डुईंग बिझनेससाठी, व्यवसायाला सुलभ करण्यासाठी व्यवसाय सुधारणा कृती आराखडा अंतर्गत काही गोष्टी निश्चित केलेल्या आहेत, आणि त्यांची आपण काय करतो अंमलबजावणी, म्हणजे महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी कायम करत असतं. तर व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2022 याच्या अंतर्गत निश्चित केलेल्या जे काय सुधारणा आहेत त्या महाराष्ट्राने अंमलात आणलेल्या आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, महाराष्ट्राची एक महत्वाची एक सिंगल म्हणतो ना आपण विंडो आहे, ते म्हणजे महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक कक्ष, मैत्री त्याला म्हणतात. हा खूप फेमस, याच्यावर एमपीएससीने प्रश्न विचारला होता की मैत्री कक्ष काय, त्याचा फुल फॉर्म पाठ करून ठेवा. महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक कक्ष एक प्रकारचे सिंगल विंडो सिस्टीम आहे. तर एक प्रकारचं फॅसिलिटेशन देण्यासाठी, म्हणजे उद्योगांना व्यवसाय करण्यासाठी सुलभता व्हावी, एक प्रकारचे सिंगल विंडो सिस्टीम प्रोव्हाइड करण्यासाठी ही मैत्री प्लॅटफॉर्म आणलाय. तर गव्हर्नमेंटचा आधीचा रोल काय होता, नियंत्रण करणं, तो आता बदलून काय झालाय, तर फॅसिलिटेटर झालाय. म्हणजे काय, सुविधा सुलभ करता झालाय. उद्योगांना लागणाऱ्या सोयी सुविधा प्रोव्हाइड करायच्या, त्यांचं कष्ट कमी करायचं, जे काही परवाने घ्यावे लागतात त्यांना तर ते सिम्प्लिफाय करायचे, असं ते करण्यासाठी ओव्हरऑल आपण मैत्री आणलेलं आहे. तर शासन ते व्यवसाय सेवा, राईट, म्हणजे G2B असे लक्षात द्या. तुम्ही वेगवेगळे ऐकले असेल प्रकार, G2B, G2C, B2B, म्हणजे काय, गव्हर्नमेंट टू बिझनेस, जे काय सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागतात, म्हणजे वेगवेगळ्या मान्यता असतील, अजून काय फॅसिलिटी असतील त्या, तर त्या सगळ्या त्याच्या मार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. तर मैत्री कक्षामार्फत 15 विभागाकडून देण्यात येणाऱ्या जवळपास 119 सेवा एकाच ठिकाणी देण्यात येतात, म्हणून त्याला आपण सिंगल विंडो सिस्टम म्हणतो. राईट, सिंगल विंडो म्हणजे काय, तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील याची काळजी घेण्यात आलेली आहे. तुम्हाला 50 ठिकाणी फेऱ्या मारायची गरज नाही, सिंगल विंडो सिस्टम. ठीक आहे. तर 15 विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि मग गुंतवणूकदार आणि उद्योजक आहे त्यांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी एक चांगलं वातावरण देण्यासाठी जुलै 2023 मध्ये मैत्री कायदा पास केला सरकारने. कधी मैत्री, आणि आता तुम्ही ऐकलं असेल की आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की जे कोणी उद्योग धंद्यांना त्रास देईल तर आम्ही त्यांच्यावर मोक्का लावू. ऍक्च्युली तो कायद्याचा नाही, मकोका आहे. राईट, मकोका म्हणजे काय, महाराष्ट्र सामूहिक क्या संघटित गुन्हेगारी कायदा. तर तो त्याला आपण लोक अपभ्रंश करून मोक्का म्हणतात. तर मोक्का कायदा कशा ठरवला जातो, जर तुम्ही संघटित गुन्हेगार करत असाल त्याच्यामध्ये मग खंडणी उकळणे, राईट, अपहरण करणे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर आपल्याला माहिती की एमआयडीसी मध्ये असेल, एमआयडीसी मध्ये काय होत जातं, स्थानिक जे राजकारणे असतात, त्या ठिकाणचे जे गुंड असतात, ते उद्योगधंद्यांना त्रास देतात, त्यांच्याकडनं खंडणी मागतात की तुम्ही जर आम्हाला पैसे दिले नाही, दर महिन्याला हप्ता दिला नाही तर आम्ही तुमचं नुकसान करू. मग ते उद्योग काय करतात, तर त्यांना संरक्षण घेण्यासाठी अशा प्रकारचं त्यांना खंडन देत असतात. तर तुम्ही ऐकलं असेल कुठे ना कुठं. तर मैत्री कायदा 2023 लागू झालेला आहे, ते पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं अजून एक वर राहिलं ते म्हणजे आर्थिक सल्लागार परिषद. तर आर्थिक सल्लागार परिषद काय केलेली आहे, तर आपण 2027-28 पर्यंत आपली जी इकॉनॉमी आहे $1 ट्रिलियन एवढी आपल्याला करायची आहे. किती, $1 ट्रिलियन. विचार करा, भारताची इकॉनॉमी जवळपास सध्या जवळपास 3.5 ते 4 ट्रिलियन डॉलरच्या दरम्यान आहे. मग त्या तुलनेत जर महाराष्ट्राचीच एकट्याची जर $1 ट्रिलियन होत असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. राईट, तर तसा अहवाल त्यांनी राज्य सरकारला सादर केलाय, महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद. नंतर पुढचा येते म्हणजे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार. आता उद्योजक पुरस्कार आपण काय करतो, 2023 पासून वेगवेगळे पुरस्कार होतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, उद्योग मित्र पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार. ठीक आहे, तर असे वेगवेगळे पुरस्कार आपण देत असतो. या व्यतिरिक्त बाकी कुठले कुठले उपक्रम आहेत, उद्योजक पुरस्कार तुम्हाला आता सांगितलं. नंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम, सामूहिक प्रोत्साहन योजना, एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकासासाठी प्रोत्साहन 2018, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती जमाती उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज योजना 2016. तर हे तुम्हाला ऍटलीस्ट इयर तरी पाठ करून ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2016 आहेत, एकात्मिक औद्योगिक विकास प्रोत्साहन 2018 आहे. बाकी मग योजना आहेत वेगवेगळ्या आणि वेगवेगळे पुरस्कार आहेत. ठीक आहे. यानंतर राज्यामधील वेगवेगळी जी इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट झाली ती किती झाली, तर सरकारचं म्हणणं असं आहे की आपण LPG स्वीकारल्यापासून, म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन स्वीकारल्यापासून आतापर्यंत आपल्याला खूप सारं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रकल्पांना आपण मान्यता देखील दिलेली आहे. तर एवढा काही डेटा तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला विचारतील काही लेटेस्ट वाला विचारतील की आता 2023 मध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठं झाली. राईट, तर अखिल भारतीय टोटल मध्ये आपल्याला माहिती आहे जवळपास 5,10,852 एवढी गुंतवणूक संपूर्ण भारतामध्ये झाली 2023 मध्ये. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती झाली, तर 59,551, म्हणजे जवळपास राऊंड फिगर जर केलं तर ते 10% वर जाते बघा, 10 ते 11%. राऊंड फिगर मी 10% पकडतो, 10% एवढी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर बाकी राज्य आघाडीवर कुठले आहेत, तर गुजरातमध्ये तुम्हाला दिसत असेल की 65,000 कोटी, म्हणजे पहिला क्रमांक त्यांचा लागलाय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा आहे, महाराष्ट्राचा लागलाय. 1 नंबर गुजरात, 2 नंबर महाराष्ट्र. अशा प्रकारे तुम्हाला
वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक दिसतील. आणि हा जे आकडेवारी आहे ना ते कायम फ्लक्च्युएट होत असते. म्हणजे काय, कधी एखाद्या राज्यामध्ये ह्या म्हटलं ना तुम्हाला, जे साऊथचे काही राज्य आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यामध्ये कायम कॉम्पिटिशन असते. तर तुम्हाला तुक्काच मारायचं तर तुम्ही याच्यामध्ये मारू शकता. राईट. तर फक्त लक्षात ठेवा, 2023 मध्ये गुजरात एक नंबरवर होतं, 2022 मध्ये देखील ते एक नंबरला होतं. राईट. तर त्या अँगलने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर पुढे येऊया आपण. आणि 21 मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 21 मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता, 22 मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर होता, 23 मध्ये देखील गुजरातच पहिल्या क्रमांकावर आहे. आणि तुम्ही भारताचं ओव्हरऑल पाठ करून ठेवा, जवळपास 5 लाख कोटी एवढे होते राऊंड फिगर. कधी 5 लाख, कधी 4 लाख कोटी, कधी 7.25 लाख, असं ते व्हॅरी होत असतं दरवर्षी गुंतवणूक. त्यानंतर मॅग्नेटिक महाराष्ट्र. तर मॅग्नेटिक महाराष्ट्र एक महत्वाचा एक उपक्रम आहे सरकारचा. तर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यासाठी जून 2020 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाचा उपक्रम आपण सादर केला, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0. ठीक आहे. ऍक्च्युली मॅग्नेटिक महाराष्ट्र 1.0 जुनच आहे, आपण ऑलरेडी आपल्या बुकमध्ये पाहिले या गोष्टी. तर 1.0 नंतर आपण 2.0 कधी आणला, तो 2020 मध्ये. लक्ष ठेवायला पण इझी बघा, 2.0 कधी आहे, 2020 मध्ये. राईट. म्हणजे फक्त तुम्हाला डेसिमल फक्त एका ठिकाणी सरकवायचं आहे, बाकी तुम्हाला ते फॅक्ट पाठवून जाईल. राईट. तर जवळपास 20 पासून 24 पर्यंत या जवळपास 4 वर्षामध्ये राऊंड फिगर जर केलं तर आपण 7.7 लाख कोटी गुंतवणूक आणि अपेक्षित रोजगार निर्मिती किती, जवळपास 7.5 लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या 177 प्रकल्पांचे सामंजस्य करार केले. आणि त्याच्यामध्ये मग रिन्युएबल एनर्जी म्हणजे नवीनकरणीय ऊर्जा, IT, माहिती तंत्रज्ञान, स्टील इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि उत्पादन यांचा वाटा जवळपास 17% आहे. म्हणजे टॉपची इंडस्ट्री त्याच्यामध्ये आहेत. नंतर आपण आपल्याला माहिती की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ठिकाणी कुठं, तर स्वित्झर्लंड मधील दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी त्यांची परिषद होत असते. तर त्या ठिकाणी आपण मग काय करतो, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करतो. आता जी 2024 ची झालेली होती त्यानुसार आपण लेटेस्ट आकडा पाठ करूया. तर जवळपास 3.23 लाख कोटी म्हणजे राऊंड फिगर 3.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपण आकर्षित केली आणि 2 लाख रोजगार निर्मिती आपल्याला अपेक्षित आहे. तर तुम्ही राऊंड फिगर पाठ करून द्या, 3.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणि 2 लाख रोजगार अपेक्षित, त्यासाठी आपण 19 सामंजस्य करार केलेले आहेत. नंतर पुढचा प्रकल्प आहे तो म्हणजे विशाल प्रकल्प. तर 2005 पासून आपण हा विशाल प्रकल्प राज्यात राबवतोय. राईट. तर त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक अपेक्षित आहे. बाकी फॅक्ट पाठ करत बसू नका, फक्त इयर पाठ करून ठेवा. विशाल प्रकल्प 2005. नंतर FDI म्हणजे काय, तर थेट विदेशी गुंतवणूक आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये देखील महाराष्ट्र तुम्हाला आघाडीवर, तुम्हाला मग मी सांगितलं की 2023-24 मध्ये 23-24 मध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक होता, तर पहिला क्रमांक होता. बरोबर. बघा तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतोय. त्याच्यानंतर 2022-23 मध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. नंतर 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, एक नंबरवर कोणी, कर्नाटक आहे. राईट. 21-22, 22-23, 23-24, तर मागचे 2 वर्ष महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जर असं म्हटलं की 19 ते 23 या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठं झाली, ती देखील महाराष्ट्रामध्येच झाली. म्हणजे मागच्या जवळपास 3 ते 4 वर्षामध्ये देखील सगळ्याधिक परकीय संचित गुंतवणूक कुठं झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. नंतर पुढचे इंडस्ट्री आहे ते म्हणजे MS, मायक्रो स्मॉल आणि मिडियम इंडस्ट्री एंटरप्राइजेस. राईट. MSME म्हणतो आपण त्याला, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस. तर यांचा रोजगारामध्ये भरपूर सारा वाटा आहे. तर वार्षिक उलाढाल आपण त्यांचं वर्गीकरण कसं करतो, तर अॅन्युअल टर्नओव्हर आणि यंत्रसामग्री किंवा साधन सामग्री यांच्यामधील गुंतवणूक याच्यावर आधारित आपण त्याचा उपक्रम काय करतो, वर्गीकरण करतो. आणि त्याचं क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, आपण लेक्चरमध्ये देखील घेतलंय. तर लेटेस्ट क्लासिफिकेशन त्याचा चेंज झालेला आहे. त्याची ट्रिक देखील तुम्हाला मी सांगितली होती की राईट, तर 5च्या पटीत करायचं, 1 ते 5 कोटी. राईट. त्याच्यानंतर कसं होतं, 5 ते किती, 50 कोटी. राईट. त्याच्यानंतर 50 ते 250 कोटी, असं तुम्हाला मी राऊंड फिगर काहीतरी सांगितलेलं असेल. राईट. तर तुम्ही एकदा चेक करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या, बरोबर सांगितले का, काय चूक झाली. तर असं त्याच्यामध्ये वेगवेगळं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीनुसार, टर्नओव्हरनुसार असे जे काही वेगवेगळे क्लासिफिकेशन क्रायटेरिया असतात ते कायम चेंज होत असतात. बरोबर. तर सरकारने काय केलंय, कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक देण्यासाठी 2020 ला उद्यमी नोंदणी पोर्टल सुरू केलेलं आहे. तर हा मागच्या वर्षीचे POIQ बघा, हे खूप महत्वाचे असे इयर. 1 जुलै 2020 ला
उद्यम म्हणजे काय, उद्योग नोंदणी पोर्टल सुरू केलेलं आहे केंद्र शासनाने. आणि 2024 पर्यंत आपल्याकडे किती नोंदणी झाली त्याच्यात ओव्हरऑल राज्यामध्ये जवळपास 33 लाख एवढे MSME ची नोंदणी झालेली आहे. किती? 33 लाख एवढे MSME ची नोंदणी झाली. आणि त्यापैकी रोजगार किती दिलाय त्यांनी? 123 लाख लोकांना रोजगार त्यांनी दिलेला आहे. म्हणजे 33 लाख MSME 33 करा तुम्ही 123, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 33 लाख MSME 123 लाख लोकांना रोजगार दिलेला आहे. ठीक आहे. देशामध्ये म्हटलं तर मग भरपूर आहे. देशामध्ये जवळपास 2.5 कोटी, म्हणजे 2 पॉईंट राऊंड फिगर जर म्हटलं तर 2.5 कोटी, एक्झॅक्ट म्हटलं की 2.41 कोटी एवढ्या MSME ची नोंदणी झालेली आहे ना. त्यापैकी 6.5% म्हणजे जवळपास राऊंड फिगर सांगतो तुम्हाला मी, 16.9% हे एक्झॅक्ट झालं. तर राऊंड फिगर 6.5% करा. 16.9% राऊंड फिगर करायचे 17 करू आपण, जाऊ द्या. ठीक आहे, 17% एवढी गुंतवणूक उपक्रम जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे 2.5 कोटी पैकी जवळपास 17% उद्योग हे महाराष्ट्रामध्ये आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये निर्यात किती होते? निर्यात देखील महत्वाचा वाटा आहे. निर्यातीवर आपल्याला काय होतं, परकीय चलन भेटतं. आता एक जिल्हा एक उत्पादन, त्याच्यानंतर जिल्ह्याला निर्यात केंद्र म्हणून विकसित करणे, राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद, इथे ते काय महत्वाचे शासनाचे उपक्रम आहेत. हे देखील ऑलरेडी आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिले. तर ओव्हरऑल आपण किती निर्यात केली तर 2022-23 मध्ये जवळपास 5,81,439 कोटी रुपयांची आपण काय केलेलं आहे, ते दर निर्यात केलेली आहे 22-23 मध्ये. आणि 23-24 मध्ये किती केली तर 23-24 आकड्यावर देखील वाचून ठेवा. तर जवळपास 4.5 लाख कोटींची आपण निर्यात केलेली आहे. त्या आकडा आता जानेवारी पर्यंत आहे. जर आपण मार्च एंड पर्यंत जर पकडला तर तो अजून जास्त जाईल, बरोबर. तर राऊंड फिगर तुम्ही काय करा, तर 5 लाख कोटी एवढं तुम्ही राऊंड फिगर तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला म्हणजे एक लक्षात राहील की 5 लाख कोटीच्या वर खाली आपल्याला खेळायचं आहे. राऊंड फिगर 5 लाख कोटीची निर्यात केलेली आहे. नंतर 2022-23 मध्ये हा आकडा खूप महत्वाचा आहे. हे आकडेवारी महत्वाचे. एकूण निर्यातीमध्ये संपूर्ण भारतामध्ये देशाच्या एकूण 100%पैकी 16% वाटा महाराष्ट्राचा आहे. आणि क्रमांक तो लागतो, दुसरा क्रमांक लागतोय. ही आकडेवारी खूप महत्वाची. एकूण याच्यामध्ये 16% वाटा आणि क्रमवारीमध्ये दुसरा. नंतर नीती आयोग आपल्याला माहिती आहे निर्यात सज्जता म्हणजे काय, एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स तयार करत असते. तर त्या 2022च्या इंडेक्सनुसार त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय. म्हणजे बघा, निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक आहे, एक्सपोर्ट प्रिपेअरनेस मध्ये दुसरा क्रमांक आहे. नंतर राज्यामध्ये 37 SEZ आहेत. सेज आपण पाहिलेले बघा आपल्या लेक्चरमध्ये, पुस्तकामध्ये. तर सेज आपण धोरण कधी आणलं होतं, कायदा कधी आणला होता, 2000 आणला होता, 2005 ला आणला होता, एकदा क्रॉस चेक करून घ्या. तर त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 37 SEZ आहेत आणि 8 जे आहेत ना ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन आहेत, EEZ आपण त्याला म्हणतो, राईट. तर 37 + 8 असा लक्षात ठेवा आकडेवारीमध्ये. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे निर्यात केंद्रित 27 औद्योगिक पार्क आहेत. म्हणजे काय, इंडस्ट्रियल पार्क आहेत आपल्याकडे. किती? 27 औद्योगिक पार्क आहेत. ते जवळपास विचार केला तर सगळ्याधिक आपण म्हणू शकतो. आता टोटल जी निर्यात जी झाली महाराष्ट्रातनं 2022-23 मध्ये, त्यामध्ये सगळ्याधिक वाटा कोणाचा होता? पहिला वाटा होता, लक्षात घ्या, रत्न व आभूषण. तर म्हणून म्हटलं ना, भारतातील आणि संपूर्ण राज्यातील लोकांना आपण पाहिला तर दागिन्यांचा खूप स्वस्त असतो. पण त्याचा स्वस्तण्याचा काय संबंध आहे का? तुम्ही म्हणाल की सर इथे निर्यात होते. तर लक्षात ठेवा, आपण काय करतो, कच्चे म्हणतो ना आपण, रत्ने वगैरे मागवतो, त्याच्या प्रक्रिया करतो, आपण निर्यात करतो. तर रत्न आभूषणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर यांचा वाटा सगळ्यात आहे निर्यातीमध्ये, रत्न आभूषणे. 2 नंबर आहे अभियांत्रिकी, त्याचा वाटा किती आहे? 23%. रत्न आभूषणाचा वाटा 28%, अभियांत्रिकीचा वाटा 23%. त्यानंतर तिसरा वाटा आहे तो कृषी व संलग्न, राईट. तर रत्न, अभियांत्रिकी, कृषी असे 3 तुम्ही क्रमवारी करू शकता. यानंतर परदेशामध्ये आपण काय करतो, आता निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. तर कुठले उपक्रम राबवणार आहेत? तर जे काय परदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन होतात, औद्योगिक प्रदर्शन होतात, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण लघु उद्योगांना 50% अनुदान देतो. किती देतो? 50% भाडे अनुदान देतो. आणि तसंच राज्यामधील जे उत्कृष्ट निर्यातदार असतील त्यांना पुरस्कार देखील दिला जातो. हे महत्वाचे आपण प्रोत्साहन प्रकल्प राबवलेले आहेत. म्हणजे काय, त्यांना 50% अनुदान देतो, निर्यातदारांना आपण पुरस्कार देतो. तसंच पुण्याजवळ मोशी, छत्रपती संभाजीजवळ शेंद्रे आणि नागपूरतील अंबाझरी गार्डन या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रे उभारण्यात येत आहेत. तर पुणे, तुम्हाला मी ट्रिक देखील सांगितली होती, पूछना, पुणे, छत्रपती
संभाजीनगर, नागपूर, ऍक्च्युअली तुम्हाला लाईव्ह स्टॉक फार्मिंग मध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी देखील तुम्हाला लक्षात ठेवू शकता पुष्ण नावाची ट्रिक. ठीक आहे, तर हे तुम्हाला पुण्याजवळ मोशी आहे हे पाठ करून ठेवा. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शेंद्रे आणि नागपूर या ठिकाणी अंबारीजर गार्डन, अंबाझरी. अंबाझरी त्याला माहित असेल फेमस नागपूरचा. तर पुढचं आहे महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण. कधीच आहे तर 2023 धोरण आहे. तर आपल्याला काय करायचं तर राज्यामध्ये रोजगाराची निर्मिती करायची आहे, औद्योगिक विकास करायचा आहे, आर्थिक वाढ करायची. त्यासाठी आपण हे धोरण आणलेलं आहे. त्यानुसार उद्दिष्ट काय मग तर आपल्याला जागतिक व व्हॅल्यू चेनमध्ये आपल्याला राज्याचा सहभाग वाढवायचा आहे. त्याच्यानंतर प्राधान्य क्षेत्र आणि MSMEच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची. निर्यातीमध्ये डायव्हर्सिटी आणायची, नवीन बाजारपेठा शोधायच्या. समृद्धी महामार्गाच्या शेजारी आपल्याला कृषी समृद्धी केंद्रामध्ये अणुप्रक्रिया आधारित निर्यातक्षम असे अन्न प्रक्रिया उभारायच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला एक निर्यात केंद्र म्हणून विकसित करायचे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 30 इंडस्ट्रियल पार्क डेव्हलप करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 30 इंडस्ट्रियल पार्क डेव्हलप करायचे आणि 27-28 पर्यंत जी काही निर्यात होते त्याची दुप्पट करायची. हे एक महत्त्वाचं टार्गेट आपल्याला आहे. तसंच 2030 पर्यंत राष्ट्रीय निर्यातीमध्ये राज्याचा योगदान किती टक्क्यापर्यंत वाढवायचं आहे तर 22% महाराष्ट्राचा वाटा वाढवायचा आहे. तर असं तुम्ही फॅक्ट्स महत्वाचे आहेत, खूप पाठ करून ठेवा. तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फॅक्च्युअल डेटा खूप महत्वाचा आहे हा. त्यानंतर आता निर्यात प्रोत्साहन धोरण देखील आपण आणले. तर निर्यात प्रोत्साहन धोरणाची नेमकी वैशिष्ट्य काय तर निर्यात प्रोत्साहन धोरण लक्षात ठेवा 2023. याच्यामधले प्रमुख घटक कुठले तर जे काही पायाभूत सुविधा असेल ते निर्मिती करायची, त्याला अजून स्ट्रॉंग करायचं. नंतर निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन द्यायचं. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे ODOP आधी UP मध्ये आली, नंतर भारताने अडॉप्ट केली, त्याला प्रोत्साहन द्यायचं. GI टॅग उत्पादनांना प्रोत्साहन द्यायचं. निर्यात सुविधांकरता इन्स्टिट्यूशनल सेटअप उभारायचा. नंतर व्यवसायासाठी व्यवसाय सुलभीकरणाअंतर्गत निर्यात सुलभीकरणासाठी आपण पुढाकार घ्यायचा. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या धोरणाचे अभिसरण करायचं आणि प्रोत्साहन परिषद उभारायची. असं वेगवेगळे त्याच्यामध्ये घटक आहेत, राईट. त्याच्यामध्ये मग तुम्हाला हे वाचून कळून जाईल याच्यामध्ये काय असतं. फॅक्च्युअल डेटा नाही, लक्षात ठेवा. पाठ करण्यासारखं ॲसेच काय तुम्हाला एक्झाममध्ये वाचून ते कळून जाईल. नंतर ब्रँड महाराष्ट्र हे खूप महत्वाचं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये महाराष्ट्राचा ब्रँड विकसित करायचा असेल तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा या वार्षिक आंतरराष्ट्रीय निर्यात प्रोत्साहन कार्यक्रमामार्फत राज्य काय करतं तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा याचं आयोजन करत असतं. मग ब्रँड महाराष्ट्र अंतर्गत ODOP GIP उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये राज्याचा सहभाग. थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव मोठं व्हावं, इमेज म्हणजे उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही उत्पादनं असतील ते मोठ्या प्रमाणात विकले जावे यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे मेळावे आयोजित केले जातात. नंतर औद्योगिक विकासासाठी असणारे महत्त्वाचे कार्यक्रम. सगळ्यात महत्त्वाचा आपण पहिला पाहूया तो म्हणजे MSME CDP नावाचा, म्हणजे काय कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर या अंतर्गत शासनाचे उद्दिष्ट काय तर सध्या असलेल्या समूहामध्ये सामायिक सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्याद्वारे समूह दृष्टिकोन स्वीकारून त्यांच्या सार्वजनिक विकासासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांची उत्पादकता आणि स्पर्धात्मक वाढायची. म्हणजे काय त्यांची आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढायची, त्याचा कॉम्पिटिटिव्हनेस वाढवायचा आहे. तसंच औद्योगिक क्षेत्र, इस्टेट, फ्लॅटेड फॅक्टरी कॉम्प्लेक्समध्ये नवनिर्माण आणि अद्ययावत करणे, म्हणजे काय थोडक्यात मॉडर्नायझेशन करायचं, राईट. आता बघा हे तुम्हाला जसं वाचायचं हे काय पाठ करत बसू नका, हे तुम्हाला कळून जातील. नंतर पुढचं योजना आहे, पहिली झाली MSME CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. दुसरं आहे तुमचं महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम. तर ज्या ठिकाणी उद्योग नाही आहेत किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये आपल्याला माहिती की उद्योगांचं प्रमाण कमी असतं, तर या ठिकाणी आपल्याला हे उपक्रम आपण राबवते. कुठं महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम. त्या अंतर्गत आपण जवळपास 242 असे कम्युनिटी प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. नंतर पुढची स्कीम येते म्हणजे पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी निधीची योजना, म्हणजे स्फूर्ती स्कीम. कशासाठी आहे तर पारंपरिक, लक्ष ठेवा, पारंपरिक उद्योगांना पुनरुज्जीवन करायचं आहे. तर त्या ठिकाणी जे काही कारागीर आहेत त्यांना संघटित करायचे, एकत्र आणायचं आणि त्यांना ही योजना आपण काय करतो राबवते. केंद्र शासनाची योजना आहे, त्यांना अधिक आपल्याला प्रॉडक्टिव्ह बनवायचे, अधिक उत्पादनक्षम बनवायचे, जेणेकरून त्याची उत्पादन देखील वाढेल, त्याचं उत्पन्न देखील वाढेल. पुढची स्कीम आहे म्हणजे सामूहिक प्रोत्साहन योजना. सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे ती 1964 मध्ये सुरू झाली, लक्षात ठेवा. कधी 1964 मध्ये. मग सगळीकडे समतोल आपल्याला काय करायचं, देशाचा विकास करायचा, समतोल
प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि औद्योगिकदृष्ट्या ज्या ठिकाणी कमी विकास झालाय अशा भागामध्ये उद्योगाचा प्रसार करण्यासाठी नवीन किंवा विस्तारित उद्योग घटकांसाठी राज्य शासन काय करतं तर सामूहिक प्रोत्साहन योजना राबवतं. आणि आता 2019 ची जी योजना आहे सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 यांच्या अंतर्गत जे काय पात्र असलेले खाजगी उद्योग असतील, राज्य किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असतील, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी वेगवेगळे घटक विचारात घेतले जातात. आता बघा, सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत वितरण दिलेले आहे या ठिकाणी. तर तुम्हाला दिसत असेल की एकूण किती आहे, त्याच्यामध्ये कोणाचा वाटा जास्त आहे. एवढं काही डिटेल करायची गरज नाही, तुम्ही जसं एक बरोबर नजर टाकू शकता. तसंच आपण आपल्याला इंडस्ट्रीमध्ये आपण इलेक्ट्रिकल व्हेकल हे एक महत्त्वाची इंडस्ट्री आता पुढे येत आहे. तर विद्युत वाहन उत्पादन कारखाने आणि त्या दृष्टीने आपल्याला रिसर्च करण्यासाठी आपण काय करत आहोत तर एक धोरण राबवते, महाराष्ट्र विद्युत वाहन धोरण 2019 हे पाठ करून ठेवा, इयर विचारलं जातं. तर त्यामध्ये आपण 2030 पर्यंत टार्गेट ठेवले. काय टार्गेट ठेवले की 1 गिगा फॅक्टरी आपल्याला आकर्षित करायची आहे. काय सांगितले मी, इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी 2021 नुसार 2030 पर्यंत किमान 1 गिगा फॅक्टरी आकर्षित करण्याचं आपल्याला उद्दिष्ट आहे 2023 पर्यंत. हे महत्त्वाचं उद्दिष्ट पाठ करून ठेवा. नंतर आपल्याला संस्थात्मक पाठबळ, आपण संस्थेच्या माध्यमातून देखील उद्योगांना प्रोत्साहन देतो. सगळ्यात महत्त्वाची आणि नोडल इंडस्ट्री जी इंडस्ट्रीसाठी नोडल एजन्सी मानली जाते ते म्हणजे MIDC, राईट. तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MIDC असं आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतो. तर ही नोडल एजन्सी आहे कशासाठी, राज्यामध्ये औद्योगिक विकासाने गुंतवणूक करण्यासाठी. तर सध्याच्या घडीला 292 औद्योगिक संकुले आपल्याकडे आहेत आणि अशा खंडामधील सगळ्यात पाणी पुरवठ्याचा जाळा देखील आपल्याकडे आहे. जवळपास 2500 MLD एवढे आपण पाणी पुरवतो. तर अशा खंडातील सगळ्यात मोठं जाळं आहे. 292 इंडस्ट्रियल काय कॉम्प्लेक्सेस आहे म्हणजे औद्योगिक संकुले आहेत. त्याच्यानंतर खाली बघा, 2023 पर्यंत MIDCने 292 औद्योगिक क्षेत्र बांधलेले आहेत. हे देखील तुम्हाला बरं सांगितले की 292 हा आकडा पाठ करून ठेवा, कामाला येऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर राज्यामधील प्रमुख महत्त्वाकांक्षी प्रकल्प कुठले कुठले आहेत, रांजणगाव आणि तळेगाव कुठं ढमढेर या ठिकाणी हायटेक SCDM प्रकल्प. नंतर साळव शहापूर धेरण या ठिकाणी औषध आणि बल्क औषध प्रकल्प. नंतर ऑरिक दिंडोरी सिन्नर बुटीबोरी नागपूर या ठिकाणी मेगा फूड पार्क हब. नंतर मुंबई नवी मुंबई तळोजा या ठिकाणी स्टार्टअप आणि डेटा सेंटर. नंतर ऑरिक पुणे सिंधुदुर्ग या ठिकाणी वैद्यकीय उपकरणं आणि संशोधन विकास. नंतर चाकण तळेगाव भिवंडी नाशिक जालना नागपूर या ठिकाणी एकात्मिक आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक. नंतर तळोजा या ठिकाणी जेम्स अँड ज्वेलरी पार्क आणि दिंडोरी या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी पार्क. तर तुम्हाला मॅच द पेअरमध्ये कदाचित विचारलं देखील जाऊ शकतं, त्यामुळे नाव पाठ करून ठेवा. दिंडोरी या ठिकाणी बायोटेक आहे, तळोजा, राईट. तर या ठिकाणी ज्वेलरी पार्क आहे. लक्षात ठेवायला बघा कसं इझी आहे. तर तळोजा बघा आपण काय करतो, तोळ्यामध्ये मोजतो. ज्वेलरी आपण कसं मोजतो, तोळामध्ये मोजतो. तर असं काहीतरी करता येईल तुम्हाला. नंतर दिंडोरी या ठिकाणी बायोटेक. तर बायोटेक मध्ये बघा, दंड 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 आकृती असं काहीतरी एक कुठला तरी मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रकार असतो, त्या अँगलने तुम्हाला असं काहीतरी करता येईल. त्याच्यानंतर ऑरिक पुणे सिंधुदुर्ग या ठिकाणी मेडिकल डिव्हाइसेससाठी आहे, राईट. म्हणजे असं तुम्हाला काहीतरी एक वाचून काहीतरी शॉर्ट ट्रिक वगैरे बनवता आली तर बेटर राहील. जसं तुम्हाला मी सॅम्पल सांगितलं, तुम्ही तुमच्या अँगलने काहीतरी बनवता येईल असो. यानंतर पुढचे प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा अंतर्गत आपण काय करत आहोत तर लोकांना म्हणजे काय, इंडस्ट्रीला कारखाने सुरू तयार करण्यासाठीचे वातावरण प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा अंतर्गत MIDC उपलब्ध करून देत आहे. प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा कोण उपलब्ध करून देत आहे तर MIDC उपलब्ध करून देत आहे. तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भाडे तत्वावर काय करतं तर औद्योगिक शेडसाठी देखील जागा देतं. लक्षात ठेवा, ते देखील महत्त्वाचं, कारण जागेचा रेट आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला रेंटवरच परवडणार आहे, विकत घेणं परवडणार आहे का नाही. नंतर DMIC, तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा खूप फेमस कॉरिडॉर आहे, जपानचा याला पाठबळ आहे. तर हा कॉरिडॉर आपल्याला माहिती आहे, कॉरिडॉरमध्ये आपण कुठून कुठे आहे तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत. तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा बिडकीन हा देखील औद्योगिक क्षेत्र येतं. रायगड जिल्ह्यामधील दिघी पोर्ट देखील याच्यामध्ये समावेश होतो. तर हे पाठ करून ठेवा की DMIC मध्ये कुठल्या औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. तर DMIC मध्ये शेंद्रा बिडकीन आणि दिघी बंदर, लक्षात ठेवा. नंतर ह्याच DMICचा भाग असलेला 4000 हेक्टर क्षेत्रात वसलेल्या औद्योगिक शहराचा औरंगाबाद शहराचा ऑरिक आणि हरित स्मार्ट शहर म्हणून विकास केला जात आहे. तर ऑरिक खूप फेमस, लक्षात ठेवा. औरंगाबादचं सिटी कशासाठी तर इंडस्ट्रीला आपण त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभारत आहोत आणि हा DMICचा पार्ट आहे. आणि अजून काय त्या ठिकाणी करतो तर ऑरिकमधून उद्योगांच्या माध्यमातून 15 वर्षामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे.
नंतर पुढचं संस्था आहे ते म्हणजे महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळ. जसं महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे ना, राईट, तसंच MSIDC आहे, महाराष्ट्र स्मॉल MSIDC लक्षात ठेवा, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MSSIDC असं देखील आपण चालू केलेलं आहे. याचं देखील आपण बुकमध्ये घेतलेलं होतं. तर हे कशासाठी आणलंय, तर स्मॉल इंडस्ट्रीसाठी, लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी हे आणलेलं आहे ही संस्था, लक्षात ठेवा. याच्यामध्ये त्यांना लागणार सगळ्या ज्या सोयी सुविधा आहे आपण त्याच्यामध्ये देत असतो. त्याच्यामध्ये मग त्यांना सल्ला देणं, समुपदेशन करणं, मार्केटिंग, ट्रेनिंग, राईट, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विकास केला जातो. यानंतर पुढचं बघा, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, राईट. तर आपल्याला माहिती आहे खादी KVIS आपल्याला माहिती आहे, तसंच महाराष्ट्राचं देखील महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळ आहे. तर हे एक मंडळाचं काम काय, तर PMEGP योजना आपल्याला माहिती असेल, PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्याच्यानंतर CM ची देखील स्कीम आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, नंतर कारागीर रोजगार हमी योजना, राईट. तर ह्या स्कीम यांच्या मार्फत राबवल्या जातात. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था म्हणजे काय, महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था ही नोडल एजन्सी कोणासाठी, स्टार्टअपसाठी, आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी 2018 ही पॉलिसी आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी 2018 अंतर्गत काय केलेलं आहे, तर जे काय उपक्रम आहे राबवले जातात ह्या 2018च्या पॉलिसी अंतर्गत, ते सगळे कोणामार्फत राबवले जातात, तर महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था यांच्या मार्फत राबवले जातात. आणि राज्याने काय केलंय, तर 3 व्हेंचर फंडच्या माध्यमातून मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीसाठी, मायक्रो स्मॉल आणि मिडियम इंडस्ट्रीसाठी जवळपास 500 कोटीच्या व्हेंचर फंडिंगची तरतूद केलेली आहे. 3 व्हेंचर फंड आहेत, त्याच्या बाजूने 1500 कोटीच्या व्हेंचर फंडिंगची तरतूद केलेली आहे ह्या स्टार्टअपसाठी. नंतर पुढचं बघा, स्टार्टअप. आता स्टार्टअप आपल्याला माहिती आहे संपूर्ण भारतामध्ये जवळपास किती आहेत स्टार्टअप, तर 1,08,745 एवढे स्टार्टअप भारतामध्ये आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत, तर जवळपास 21,000, म्हणजे काय राऊंड वगैरे केलं तर आपलं होतं जवळपास 20%, लक्षात ठेवा. एवढं स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहेत. रोजगार किती प्रोव्हाइड करतात, तर ते तुम्हाला कम्पेअर करू शकता त्या ठिकाणी. तर स्टार्टअप इंडियाचं एक रँकिंग आहे बघा 2021चं, स्टार्टअप रँकिंग 2021 यानुसार महाराष्ट्र राज्य कायम टॉप 5 मध्ये येतो. आणि आउटलुक स्टार्टअप आउट परफॉर्मन्स 2023च्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी, म्हणजे पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचा. तसंच जर आपण ओव्हरऑल विचार केला, तर आता सांगितलं की 2024 पर्यंतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचा राऊंड फिगर वाटा किती आहे, 20%. मी राऊंड फिगर सांगितलं 20%, पण एक्झॅक्ट म्हटलं की 19%. तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 10 स्टार्टअप आपल्याला दिसतील. 2024 पर्यंत देशामधील 113 युनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न म्हणजे काय, असे स्टार्टअप ज्यांचा टर्नओव्हर 1 बिलियन पेक्षा जास्त, लक्षात घ्या, $1 बिलियन पेक्षा जास्त असलेले स्टार्टअप म्हणजे युनिकॉर्न स्टार्टअप. असे 26 स्टार्टअप राज्यामध्ये आहेत. एकूण संपूर्ण भारतातील स्टार्टअप पैकी, युनिकॉर्न स्टार्टअप पैकी 26 युनिकॉर्न स्टार्टअप हे राज्यातील आहेत. तसं आपण फिनटेक धोरण राबवणारं हे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, लक्षात घ्या. फिनटेक धोरण म्हणजे काय, वित्तीय तंत्रज्ञान धोरण राबवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा जो उपक्रम आहे, यांच्या मार्फत नवीन सोल्युशन असलेला 24 स्टार्टअपना प्रत्येकी आपण 15 लाखाचा काय करतो, धनादेश म्हणजे कार्यादेश देण्यात येतो. त्या ठिकाणी उद्योगांना सहाय्य करण्यासाठी त्याचं एकदम इनोव्हेटिव्ह सोल्युशन असेल, तशा 24 स्टार्टअपना आपण प्रत्येकी 15 लाख रुपयांचा आपण त्यांना मदत दिलेली आहे. आणि मग 25 जिल्ह्यामध्ये आपण स्टार्टअप सप्ताह प्रथदर्शी प्रकल्प देखील आपण हाती घेण्यात आलेले आहेत. नंतर इन्क्युबेटरची स्थापना करतो स्टार्टअपला मदत करण्यासाठी, त्याचा विस्तार देखील करतो. तर राज्यभरातील 18 इन्क्युबेटर्सला आपण वेळोवेळी कामगिरीचा आढावा घेऊन 5 कोटी आपण अनुदानासह वितरित करत आहोत 18 इन्क्युबेटर्सला. तसंच आपण सार्वजनिक विद्यापीठाचा देखील सहाय्य करतो इन्क्युबेटर उभारण्यासाठी. त्यापैकी एक जे आहे ना, एक डेडिकेटेड महिलांसाठी देखील आपण इन्क्युबेटर उभारलेला आहे. तर 2024 पर्यंत देशामध्ये जे टोटल स्टार्टअप्स आहेत, लक्षात घ्या, तर 24 पर्यंत 150 पेक्षा जास्त स्टार्टअप्स जे आहेत तर इन्क्युबेटरमध्ये विकसित केले गेलेले आहेत. किती, 150 पेक्षा जास्त इन्क्युबेटर्समध्ये विकसित केलेले आहेत. 150 पेक्षा जास्त स्टार्टअप हे इन्क्युबेटर्समध्ये विकसित केलेले आहेत. नंतर पुढचा आपण पाहूया ते म्हणजे IPR. म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर बौद्धिक संपदा हक्क गुणवत्ता परीक्षण व प्रमाणीकरण योजना यांच्या अंतर्गत यांना पेटंटसाठी काही रक्कम दिली जाते बघा. पेटंट फाईल करण्यासाठी काय खर्च येतो, तर देशांतर्गत पेटंट असेल तर 2 लाख रुपये खर्च देतात, आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लाख रुपये खर्च देतात, गुणवत्ता चाचणी व प्रमाणीकरणासाठी 2 लाख रुपये खर्च देतात. अशा प्रकारचे
अनुदान सरकारतर्फे त्यांना भेटत असतं. किती किती 2 लाख, 10 लाख, 1 लाख, सॉरी 2 लाख डोमेस्टिक पॅटर्न, 10 लाख आंतरराष्ट्रीय पॅटर्न आणि 2 लाख जे आहे ते चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी. तसंच आपण भरपूर स्टार्टअपसाठी पैसे खर्च केलेले आहेत. तसंच 2023 मध्ये आपण विद्यार्थ्यांना जर आपण इन्स्पायर करत असेल तर विद्यार्थी नाविन्यता उत्तेजन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये असलेलं जे काही इनोव्हेशन आहे त्यांचा वापर करून आपण इंडियाला डेव्हलप करू शकतो. तर जिल्हास्तरीय जे विजेते असतील त्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेमार्फत अतिरिक्त इन्क्युबेशन सहाय्य प्रोव्हाइड करण्यात येतं, जिल्हास्तरीय जर तुम्ही विजेता असाल तर. तसंच महाराष्ट्र स्टार्टअप गती उद्योग कार्यक्रम, तर महाराष्ट्र स्टार्टअप गती उद्योग कार्यक्रम यांच्या मार्फत काय केलं जातं, अनुभवी मार्गदर्शक व माजी विद्यार्थ्यांच्या संपर्काद्वारे मार्गदर्शन केलं जातं. तर अशा प्रकारचा एक त्यांनी नेटवर्क उभारलेला आहे. त्यामध्ये जे कोणी अनुभवी मार्गदर्शक असतील किंवा माजी विद्यार्थी असतील त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याद्वारे बाकी स्टार्टअपला आपण काय करतो तर मार्गदर्शन करतो. ठीक आहे. तर 2024 पर्यंत आपण 3 गटातील सुमारे 50 स्टार्टअपला आपण अशाद्वारे मार्गदर्शन करत आहोत. नंतर पुढच्या येते म्हणजे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सुविधा. तर ही धोरण आपण कधी आणलं होतं तर 2023 मध्ये आपण IT साठी हे धोरण आणलेलं आहे. तर याच्या अंतर्गत काय केलं जातं तर 1998 मध्ये पहिली माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण तयार करणारं महाराष्ट्र लक्षात देशातील पहिलं राज्य आहे. राईट, म्हणजे अग्रगण्य म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचं धोरण करणारं महाराष्ट्र अग्रगण्य राज्य IT सेक्टरसाठी. आणि मग 15,000 कोटी गुंतवणूक आकर्षित करणे, त्याच्यानंतर बघा 3.5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि जवळपास बघा 10 लाख कोटीची निर्यात गाठायची आपल्याला. म्हणजे हे जे आहे ना आपलं नवीन धोरण 2023चं, याच्या बरोबर आपण टार्गेट काय ठेवले की 95,000 कोटीची नवीन गुंतवणूक आकर्षित करायची, 3.5 लाख एवढे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आणि 10 लाख कोटी एवढी निर्यात आपल्याला साध्य करायची आहे. राईट, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे. नंतर माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा 2023 ची ठळक वैशिष्ट्य. आता याच्या महत्वाची गोष्ट काय, पिलर्स कुठले आपण ते वाचून घ्या. सिंगल टेक्नॉलॉजी इंटरफेस, स्टार्टअप्स अँड इनोव्हेशन, वॉक टू वर्क, भविष्यातील कौशल्य, टॅलेंट लॉन्च पॅड, प्रादेशिक विकास, उद्योग आधारित कार्यप्रणाली, एक VGC AVGC अँड उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहाय्य आणि हायब्रिड वर्किंग. अशा प्रकारे याचे पिलर्स आहेत कशाचे, ह्या 2023च्या माहिती तंत्रज्ञान धोरणाच्या लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे या. आता माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा पायाभूत सुविधांसाठी शासनाचे काय उपक्रम आहेत ते तुम्ही निवांत वाचू शकता. राईट, जे तुम्हाला वाचून कळून जातील. तर महाराष्ट्राचं नेमके उद्दिष्ट नेमकं काय, तर पुढच्या 5 वर्षामध्ये राज्याला EVGC उद्योग केंद्र बनवायचे. राईट, EVGC उद्योग केंद्र बनवायचे. तसंच आपल्याला एक महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरफेस, त्याला शॉर्टकटमध्ये माहिती म्हणतात. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसाय जो आहे तो करण्यासाठी लोकांना सोपं व्हावं, म्हणजे सुलभता येण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण एक सिंगल विंडो प्लॅटफॉर्म उभारलाय. कुठला, तर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरफेस, अर्थात माहिती त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर M-हब तयार करण्यात आलं. M-हब म्हणजे काय, तर एकात्मिक उत्कृष्टता महाराष्ट्र हब, अशा प्रकारचा आपल्याला M-हब देखील तयार करायचा आहे. नंतर पुढचं बघा, माहिती तंत्रज्ञान संकुल आहे. आता IT कॉम्प्लेक्स कुठे कुठे आहेत आपल्याला माहिती आहे. संपूर्ण भारतामध्ये विचार केला तर महाराष्ट्र फेमस आहे त्यासाठी. पुणे, मुंबई, बेंगळूर, नाशिक या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी IT सेक्टर दिसेल. तर महामंडळ, सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क यांनी अशा प्रकारचे माहिती तंत्रज्ञान विकसित केलेले आहेत. बघा बघा कुठलं कुठलं, MIDC, सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क यांच्या मार्फत. तर जवळपास 37 एवढे आपल्याकडे सार्वजनिक माहिती व तंत्रज्ञान संकुले कार्यरत आहेत. किती, जवळपास 37 लक्षात ठेवा. एवढे 37 एवढे IT पार्क बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो. नंतर खाजगी क्षेत्राला देखील आपण याच्यामध्ये प्रोत्साहन देतोय. तर ऑक्टोबर 2023 याच्या अखेरपर्यंत जवळपास आपण 628 खाजगी माहिती तंत्रज्ञान संकुलांना आपण परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठे दिले, तर पुणे या ठिकाणी दिले. पुणे या ठिकाणी सगळ्यात जास्त आपण परवानगी दिलेल्या आहेत. ऑक्टोबर 23 च्या शेवटपर्यंत टोटल किती, 628. ठीक आहे, सगळ्यात कुठं, पुण्यामध्ये. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण पाहूया, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क. एक महत्वाची सहाय्यता संस्था लक्षात घ्या, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क. तर अखिल भारतीय सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये
संपूर्ण भारतामध्ये जर विचार केला 100% असेल, त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर 20%. सगळ्यात जास्त जास्त IT कोण एक्सपोर्ट करतो तर महाराष्ट्र, लक्षात ठेवा. राईट. तसं महाराष्ट्र नाही तर कर्नाटक नंतर दुसरा क्रमांक येतो. तुम्हाला म्हटलं ना की कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र यांच्यामध्ये तुम्हाला कायम कॉम्पिटिशन दिसेल सैन्स फील्डमध्ये. तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे, 1 नंबरचा क्रमांक आहे तुमचे कर्नाटक. राईट. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विभागनिहाय उत्पादनक्षम खनिजांसाठा असणारे क्षेत्र. आपण पुढचा पाहतो म्हणजे खनिज. आता खनिज आपल्याला माहिती आहे ठराविक एरियामध्ये सापडतात. तर महाराष्ट्रामधील खनिजाचा साठा किती आहे टोटल, तर साठा आहे जवळपास 58,000 चौरस किलोमीटर. किती? 58,000 चौरस किलोमीटर आपल्याकडं उत्पादन खनिज साठा आहे, सॉरी खनिज साठा आपल्याकडे आहे. आणि जर एकूण भौगोलिक क्षेत्राचा विचार केला, जर भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर 19% क्षेत्र जे आहे ना हे खनिजांनी व्यापलेलं आहे. आणि जर एकूण साठा म्हटलं तर 58,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अधिक कुठं आहे तर नागपूर विभागामध्ये जवळपास 60%. 2 नंबर क्रमांक लागतो तो तुमचा नाशिक आणि कोकण. किती? तुमचा 20% नागपूर 1 नंबर, नाशिक कोकण 2 नंबर, त्यानंतर अमरावती 3 नंबर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 5 नंबर आणि पुणे सगळ्यात कमी शेवटी नंबर, लक्षात ठेवा. राईट. तर नागपूर लक्षात ठेवा 1 नंबर. त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही खनिज निर्माण होतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर कोळशाचा, लक्षात ठेवा. कोळशाचं उत्पन्न आपल्याकडे सगळ्यात अधिक होतं. 2 नंबर होतं चुनखडीचं. राईट. तर तुम्हाला कोळसा माहिती आहे आपण त्याला कोल म्हणतो आणि चुनखडीला आपण काय म्हणतो तर लाईमस्टोन म्हणतो. तर तुम्ही कोली असं काहीतरी करू शकता, कोली यांचं प्रमाण क्रमवारीमध्ये. पुढची इंडस्ट्री आहे म्हणजे वस्त्रोद्योग. तर आपल्याला माहिती की वस्त्रोद्योग आपला खूप जुना आहे, सगळ्यात जुना म्हणू शकतो आपण बऱ्यापैकी. आणि त्याच्यात बाबतीत विचार केला तर रेशीम उत्पादनामध्ये, राईट, रेशीम उत्पादनामध्ये तसंच टसर आणि तुती रेशीम उत्पादनामध्ये राज्य अग्रेसर आहे. म्हणजे राज्यामध्ये रेशीम खूप फेमस आहे, लक्षात ठेवा. तर रेशीम उत्पादनामध्ये तसंच टसर आणि तुती रेशीम उत्पादनामध्ये राज्य अग्रेसर आहे. त्याशिवाय आपण काय करतो, बांबू, केळी, घायपात, आंबडी कात्या यापासून देखील आपण काय करतो अपारंपरिक पद्धतीचं सूत तयार करतो. राईट. तर हे देखील महत्वाचं आहे. नंतर कापड गिरण्या किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर 24 पर्यंत बघा, 225 सूत गिरण्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या काय ऍक्टिव्ह नाहीत तर 225 हा आकडा पाठ करून ठेवा. नंतर तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना. तर 1999 मध्ये आपण तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना सुरू केली होती. तर त्या माध्यमातून सरकार काय करतं, कुठलं केंद्र सरकार निधी देत असतं. नंतर वस्त्र उद्योजक संकुल म्हणजे काय तर टेक्सटाईल पार्क्स, लक्षात ठेवा. टेक्सटाईल पार्क्स आपल्याकडे किती आहेत 12 वस्त्रोद्योग संकुले आहेत. त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत बघ, हिंगणघाट वर्धा, बसमत हिंगोली, लातूर, शिरपूर धुळे, नंतर देगाव धुळे, भिवंडी ठाणे, बारामती पुणे, इस्लामपूर सांगली आणि इचलकरंजी कोल्हापूर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल पार्क कुठले टेक्सटाईलसाठीचे उभारलेले आहेत. नंतर एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2028. तर 2028चं आपल्याला धोरण आहे म्हणजे 23 ते 28 ह्या 5 वर्षासाठी आपण एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग विकास धोरण आपण राबवत आहोत. तर याचं विजन काय आहे तर 5F विजन आहे. एफ म्हणजे काय तर फार्म टू फायबर, त्याच्यानंतर त्याच्यानंतर फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन, अशा प्रकारे आपण 5Fचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रिलिममध्ये विचारलं जाऊ शकतो. राईट. त्याच्यानंतर मेन्समध्ये देखील विचारलं जाऊ शकतं या 5F हे नेमके काय विजन आहे तर फार्म टू फायबर, नंतर फार्म टू फॅक्टरी, फार्म टू फॅशन, फार्म टू फॉरेन असं याचं वेगवेगळी प्रायोरिटी आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान. मग महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ हे आपण स्थापन केले. कशासाठी तर राज्यामधील वस्त्रोद्योगाचा आपल्याला विकास करायचा ना, मग त्यासाठी. तसंच तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आपण अशा प्रकारचं अभियान आणि अशा प्रकारचं महामंडळ आपण स्थापन केलेलं आहे. तर एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 असते. त्याचे उद्दिष्ट काय तर पुढच्या 5 वर्षामध्ये कापसावरची प्रक्रिया क्षमता 30%वरनं 80% न्यायचे. किती? पुढच्या 5 वर्षामध्ये 30%वरून 80% न्यायची कापसावरची प्रक्रियेची क्षमता. नंतर सर्व स्तरामध्ये महिलांना प्रोत्साहन द्यायचे. तसं आपल्याला जे काय उद्योग उभारत आहोत आपल्याला तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली करायचे. नंतर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला जवळपास 25,000 कोटीची गुंतवणूक आकर्षित करायची आणि 5 लाख कोटीचा आपल्याला रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवायचं आहे. तसंच आपल्याला 6 तांत्रिक वस्त्रोद्योग संकुलाचा आपल्याला विकास करायचा. किती? 6, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो त्याच्यामध्ये म्हणजे पर्यटन. तर पर्यटन लक्षात ठेवा, पर्यटन आपल्या देशी पर्यटन, विदेशी पर्यटन आपल्याकडे चालू असतं. तर पर्यटनाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आकडेवारी म्हणजे
काय तर पर्यटन क्षेत्र हे प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, प्रायोरिटी सेक्टर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तसंच अजून एक महत्त्वाचे प्रोविजन तुम्हाला मी सांगतो पुढे, हे प्रायोरिटी सेक्टर झाले. तसंच राज्याला आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग असा दर्जा दिला, कुठल्याला उद्योग असा दर्जा. आपण पर्यटनाला आपण काय केलेलं आहे, इंडस्ट्री हे स्टेटस दिलेलं आहे. इंडस्ट्री स्टेटस भेटल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा सोयी सुविधा भेटतात, कर्ज भेटणं इझी होऊन जातं, लक्षात ठेवा. राईट. तसंच याच्यामध्ये आपण काय करतो पर्यटन धोरणामध्ये, तर 20 शाख धोरण आहे, कृषी पर्यटन धोरण आहे, कॅरावेन धोरण आहे, साहसी पर्यटन धोरण आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं आपण याच्यामध्ये पाहतो. तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे धोरण दिसत असेल, जसे एक ओव्हरलॅप करून द्या, कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरावेन पर्यटन धोरण आणि 20 शाख धोरण. त्याच्यानंतर आपण एक महत्त्वाचं स्कीम त्याच्यामध्ये, आपण एक महत्त्वाचं धोरण त्याच्यामध्ये आणले, ते म्हणजे आई नावाचं. तर आई महिला बुक पर्यटन धोरण. तर जुलै 2023 मध्ये आपण धोरण जाहीर केलं. कधी? जुलै 2023 मध्ये. तर पर्यटन व्यवसायातील ज्या महिला असतील, तर महिला उद्योजकांना जे काही त्यांनी कर्ज घेतलेलं असेल अधिकृत बँकेकडनं, तर त्या घेतलेल्या 15 लाख पर्यंत कर्जावरील व्याज किती असतं जनरली 12%. राईट. तर 12% मर्यादेत 4.5 लाख किंवा 7 वर्षांच्या कालावधीसाठी जे काय आधी असेल त्याची परिपूर्ती देण्यात येईल. म्हणजे समजा तुम्ही कर्ज घेतलेलं असेल पर्यटनासाठी, तर याचं म्हणणं काय, जर तुम्ही एकतर ऑथराईज बँकेकडनं घेतलं आणि ते 15 लाख पर्यंत कर्जाचे तुमचं जे आहे ना ते थकले आणि त्याच्यावरील व्याजाची रक्कम आहे जवळपास 12% आपण पकडूया, तर त्यानुसार 4.5 लाख रुपये ही अमाऊंट जमा होती, ही आपण सरकारला द्यायची. तर 4.5 लाख किंवा 7 वर्षांचा कालावधी यापैकी जे आधी होईल ना ते आधी देण्यात येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पर्यटन सांख्यिकी अहवाल 2023 आहे बघा. तर ह्या 23च्या अहवालानुसार 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटन भेटीमध्ये राज्य हे 6व्या क्रमांकावर आहे आणि परदेशी पर्यटकांच्या भेटीवर कितव्या क्रमांकावर? दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2 कन्फ्युज करू नका, 6वा क्रमांक, दुसरा क्रमांक. नंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे बघा राज्यामध्ये हॉटेल पण भरपूर आहेत. तर 30 जून 2030 पर्यंत राज्यामध्ये सगळ्यात हॉटेलची संस्था आहे. किती? जवळपास 16,500 राऊंड फिगर. नंतर 2022 मध्ये परदेशी पर्यटकांच्या आगमनामध्ये दिल्लीचा लक्षात घ्या सगळ्यात वाटा किती? 37%. आणि त्यानंतर मुंबईचा वाटा लागतो किती? जवळपास 17.5%, म्हणजे राऊंड फिगर 17.8%. ठीक आहे. तर हे होतं तुमचं पर्यटनाच्या बाबतीमध्ये. नंतर राज्यानुसार पर्यटक भेटीची संख्या, सगळ्यात जास्त पर्यटक कुठून आले, तर बघा राज्याने पर्यटक भेटीची संख्या, तर 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटक कुठे सगळ्यात जास्त तुम्हाला युपी मध्ये दिसतील. महाराष्ट्रामध्ये किती आहे? जवळपास 1113 लाखामध्ये, लक्षात घ्या. हे नुसतं 1113 एवढं कमी नाही, तर ते गुणिले लाख करायचं आहे. तर सगळ्यात वाटा आहे तुमचा युपीचा, महाराष्ट्राचा वाटा कमी त्या तुलनेत. आणि विदेशी पर्यटकाच्या बाबतीत म्हटलं तर विदेशी पर्यटक सगळ्यात कुठे येतात, तर गुजरातमध्ये येतात, लक्षात ठेवा. गुजरातमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास आपण पाहिला जवळपास माझ्यामध्ये दुसरा येत असेल 15.1%. यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC आपण त्याला म्हणतो. तर MTDC हे जे काय काम करतं, तर राज्यामधील जे काही सुस्थापित रिसॉर्ट असेल किंवा रिसॉर्ट असतील त्यांच्याद्वारे त्यांचं व्यवस्थापन करण्याचं काम कोण करतं, ते MTDC करतं. अशा आपण 29 रिसॉर्ट बांधलेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वडाळा वेळापूर तालुका वेंगर्ला या ठिकाणी आपण पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारत आहोत. खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. कुठं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे शिराळा वेळागर तालुका वेंगर्ला या ठिकाणी आपण अशा प्रकारचं ते उभारत आहोत. त्याच्यानंतर राज्य शासनाने ताज कंपनी बरोबर करार केलेला आहे, ताज ग्रुप, लक्षात ठेवा. आणि पहिल्या टप्प्यात 100 कोटीची गुंतवणूक आहे. नंतर राज्याची वार्षिक औद्योगिक पाहणी. तर वार्षिक औद्योगिक पाहणी ही एक प्रकारचं औद्योगिकचा सांख्यिकीचा प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे. तर त्या विचार केला तर वार्षिक पाहणी अहवाल 2021-22 नुसार राज्याने निव्वळ मूल्यवृद्धी 15.9%, स्थूल मृत्यूसह अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला फॅक्च्युअल दिलेलं आहे, ते काय जास्त महत्त्वाचं मला वाटत नाही. पुढचे वार्षिक औद्योगिक पाहणी, तर भौगोलिक दृष्ट्या आणि संख्यात्मक दृष्ट्या खूप महत्त्वाची पाहणी वार्षिक उद्योग पाहणी. तर याच्यामध्ये बघा काय केलं जाते, तर 2021-22 मध्ये एकूण उत्पादन मूल्यामध्ये पेट्रोलियमची उत्पादनं जी आहेत ती जवळपास किती आहेत, राऊंड फिगर आपण केली तर 11.5%. नंतर केमिकल वगैरे 4.5%. हे महत्त्वाचे उद्योग आपल्याकडे. तर 2021-22च्या उत्पादन मूल्यामध्ये सगळ्यात वाटा कोणाचा होता? मूलभूत धातूंचा होता. राईट. 2021-22 मध्ये
उत्पादन मूल्यामध्ये सगळ्याधिक वाटा कोणाचा होता? तर मूलभूत धातूंचा होता, जवळपास 15.9%. नंतर येतो क्रमांक खाद्यतेलांचा, नंतर कोळसा वगैरे, नंतर रसायन उत्पादनं, मोटार वाहनं, ट्रेलर्स, नियम ट्रेलर्स आणि वस्त्रोद्योग. तर सगळ्याधिक वाटा तुम्हाला सांगितलं की मूलभूत धातूचा वाटा जवळपास 15.9%. पुढचं बघा, औद्योगिक उत्पादन निर्देशांक. आपण काय म्हणतो त्याला? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, राईट. तर IIP आपण त्याला शॉर्टमध्ये लावतो, IIP शॉर्टमध्ये. तर याचं मेन उद्दिष्ट काय? तर उत्पादन स्तरावरील बदलांचे मापन करायचं आणि त्यानुसार त्यामुळे किमतीत होणाऱ्या बदलांच्या प्रभावापासून मुक्त ठेवायचं. तर असा तो आहे तुमचा IIP, राईट. तर किमतीमध्ये होणारे बदल त्याला अफेक्ट करत नाही. तर हा IIP आहे. IIP आपण ऑलरेडी डिटेलमध्ये पुस्तकात पाहिले, लेक्चरमध्ये पाहिले, तर तुम्ही निवांत त्याच्यामध्ये वाचू शकता. एवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. नंतर गटनिहाय आपण काय केले, आणि गटनिहाय आणि वापर आधारित प्रकल्पनिहाय प्रकारनिहाय आपण काय केले, अखिल भारतीय औद्योगिक निर्देशांक या ठिकाणी मांडलेले आहेत. तर जर आपण विचार केला कशाचा, तर गटनिहायचा, तसं गटनिहायमध्ये गटनिहायमध्ये सगळ्याधिक वाटा कोणाचा आहे? तुम्हाला पाठ पाहिजे लक्षात. हे जे आहेत ना आकडेवारी, खूप महत्त्वाची आकडेवारी पाठ करायचे. पहिला क्रमांक लागतो मॅन्युफॅक्चरिंगचा, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला मॅन्युफॅक्चरिंगचं किती प्रमाण? 77.63%. दुसरा क्रमांक लागतो खाणकामाचा 14.34%. आणि विजेचा लागतो तिसरा क्रमांक 7.99%. तर एक नंबर आहे वस्तुमान निर्माण, दुसरं खाणकाम आणि तिसरं वीज, राईट. तर तुम्ही PME लक्षात ठेवा. PME म्हणजे काय? P फॉर प्रोडक्शन, M फॉर मायनिंग आणि E फॉर इलेक्ट्रिसिटी, असं ते वेटेज मित्रांनो. नंतर वस्तू आधारित देखील या ठिकाणी प्रकार केलेले आहेत, ते काय जास्त डिटेल करायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपला इंडस्ट्री अर्थात उद्योग हा टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये सहकार हा टॉपिक घेणार आहोत. तुमचा काही डाऊट असेल तर कळवा. धन्यवाद.